हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून निघून आहे ना द्वारका मार्गे आपण नाक्यावर निघालेलो आहे. हे बघा, इथे काय काम चालू आहे अंडरग्राऊंड रस्त्याचं, त्यामुळं सर्व पॅक केलेले रस्ते. पाऊस नुकताच संपलाय, नाही तर रात्री पण फुल पाऊस चालूच होता जोरात. त्यामुळं गंगेला मस्तपैकी महापूर आलेला आहे. मित्रांनो, हा आला वडाळा नाका चौफुली. हे बघा, वडाळा चौफुली पण आहे आणि सिग्नल पण आहे. इथं थोडीफार ट्रॅफिक आहे, जास्त नाही आहे, थोडीफार. आणि हे बघा, चित्रमय रामायण. आणि हे साईबाबा हॉस्पिटल आहे बघा. हे हार्ट अटॅकचं साईबाबा हॉस्पिटल आहे, खूप मोठं आहे. आणि त्यांनी जे ना, हे जे चित्रमय रामायण रंगवलेलं आहे ना, हे साईबाबा हॉस्पिटल तर्फे. मित्रांनो, आत्ता येईल बॉम्बे नाका. तर मित्रांनो, आता बॉम्बे नाका पास झालेला आहे. आणि ही बघा नासर्डी नदी, तिला पण बघा कसा पूर आलेला आहे. तर मित्रांनो, आपण घरून नाक्यावर आल्यानंतर आहे ना, जेवण झालं आणि त्याच्यानंतर आहे ना, जवळजवळ 3 वाजता आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं असं आहे का, RD सर्कलच्या पुढं ती बिल्डिंग आहे ना, ते एक फक्त सोफा घ्यायचा आहे आणि तो गोविंदनगरला पोहोचवायचा आहे. तर असं भाडं आहे. त्यासाठी लोडिंगसाठी झालं आहे बघा. आता आपण या बिल्डिंगमध्ये कमर्शियल बिल्डिंग आहे खूप. आणि आता ते जर 5व्या का 6व्या मजल्यावरून तो सोपा आणायच्या जिन्याने, लिफ्टने, तर ते माणसं आणायला गेले. इथं लिफ्ट आहे, ते लिफ्टने सोपा येऊन जाईल आता. ओके. बंगल्यावरती ते बघा, हा सोफा आहे. हा बोर्ड पण आहे. चला, झालं, एवढंच होतं फक्त बघा, एवढंच होतं. चला, रोड झाले आता. चला, गणपती बाप्पा मोरया. बघा, सिटी सेंटर मॉल ते गंगापूर रोड आहे. आता आपण तो सोपा लोड केलेला आता आणि गोविंदनगरला पोहोचवायचं आहे. हे बघा, उंच उंच बिल्डिंग इथं. हे RD सर्कल. आता आपण RD सर्कल पास केलेले आहोत.
गोविंदनगरकडे निघालेलो आहे आता आपण. मित्रांनो या एरियामध्ये सर्व उंच उंच बिल्डिंग होऊन राहिले आहे बघा. आणि तिच्यात कामच चालू आहे बघा. अजून त्या बिल्डिंग अजून एक उंच मजले चालू आहे. तर नाशिकमध्ये आता सर्व 30-40 मजल्यांचं काम चालू आहे आता सर्व. हे बघा उंचच उंच बिल्डिंग आहे. हे बघा कामं चालू आहे बघा. मित्रांनो आता आपल्याला हे ना भुजबळ फार्म आहे ना त्याच्या जवळ हे सोपान ते उतरवायचं आहे. तर हे बघा हे आलं भुजबळ फार्म आणि इथं जवळ कुठंतरी आपल्याला ते उतरवायचं आहे. तेव्हा मित्रांनो इथं आहे ना उतरवण्यासाठी भुजबळ आमच्या अगदी शेजारी बंगला तिथं आलो आहे बघा. हे बघा हे बघा इथं उतरायचं आहे. गाडी खाली झाली आपली. हे बघा हे चला आले आले पहिलं भाडं मिळालं आपल्याला. बरं झालं, बरं वाटलं जरा. भाडं लागलेलं आहे बघा इथे. इथं गाडी इथं लावलेली आहे. तर ते एक शूज रॅक आहे आणि काही पाईप आहे. बस थोडंसं सामान आहे ते इथून घ्यायचं आहे चर्चजवळून आणि आपल्याला सातपूर महानगरपालिकेचं ऑफिस आहे ना त्याच्या बॅक साईडला सोडायचं आहे. ते लोड करण्यासाठी झालं बघा. बाबा लोड करता येते आता बघा. हां ठेवा ठेवा मध्ये ठेवा. बस मित्रांनो एवढंच सामान आहे फक्त बघा. हे शूज रॅक आहे आणि हे पाईप आहे फक्त. बस काहीच नाही. 50 किलो पण वजन नाही टोटल. ही बिल्डिंग आहे ना ह्या बिल्डिंगमधून आणता येते. अजून एक रॅक आहे, अजून एक शूज रॅक आहे बहुतेक. अजून एक रॅक आणता आहे बघा. ते ही एक रॅक आणली बघा. ही रॅक आहे ना बस एवढंच आहे. तर मित्रांनो लोड झालेलं आहे आता. तर आपण निघतोय आता बघा. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो त्या मॅडम चालले ना हे भैया त्यांच्या पाठोपाठ आपण मागं चाललोय आपण. आणि आता आहे गोविंदनगर सिटी सेंटर मॉल रोड. मित्रांनो आता हे आलंय बघा सिटी सेंटर मॉल चौक. आणि सिग्नल पडलेलं आहे त्यामुळे गाड्या थांबलेल्या आहे सर्व. मटेरियल काहीच नाही, बिलकुल काही नाही. 50 किलोच्या आतमध्ये वजन आहे जास्तीत जास्त. चलो मित्रांनो हे आहे सिटी सेंटर मॉल बघा. ह्या मॅडम आहे त्यांच्या पाठवोट चालायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा आपण इथं खाली करण्यासाठी झालेलं आहे. इथं आलेलं खाली करण्यासाठी. बस आता हे राहिलं फक्त. बस झालं मग झाली आपली गाडी खाली. मित्रांनो आपण ते सातपूरचं ते छोटंसं सामान आहे ना ते खाली करून नाक्यावर आल्यानंतर मग काही लवकर भाडं लागलं नाही. आता आषाढी एकादशी असल्यामुळं फराळाचं केलं आणि बराच वेळ गाडीत बसलो पेपर वाचत. आणि फार 5:45 आपल्याला आता भाडं लागलेलं आहे
तर शिडको जे राणा प्रताप चौकातलं लक्ष्मीनगर आहे ना, तिथून एक घर सामानाची ट्रिप आहे. त्या लक्ष्मीनगरवरून लोड करायचं आणि सातपूरच्या पुढं अशोकनगर आहे, त्याच्या पुढं ध्रुवनगर आहे बघा, तिथं ते सोडून द्यायचं आहे. ते लोड करण्यासाठी बघा आपण इथं आलेलं आता. तेव्हा इथं गाडी लावलेली आपली आणि ते तिथून सामान घ्यायचं आहे त्या रूममध्ये. तर 4 मुलं आलेली का आम्हाला, ते आता वरून सामान खाली आणत आहे आणि खालून ते आता लोड करतील गाडीमध्ये. सुरुवात झाली आता लोडिंगला. हे मित्रांनो, आता आपली गाडी लोड झालेली आहे बघा. हे टायगर आलेले आहे बरोबर आणि ही गाडी लोड झाली आता आपली. ते 2 टायगर खाली आहे आणि ते 2 टायगर आहे ना तिकडं वरती येते, ते पण येतील आता आणि निघू आपण मग लगेच. खरं झालेलं आहे आता. हे बघा, हे चारी टायगर आलेले बघा आणि या दादांचं घर सामान आहे चला चला बस दादा. माझं आहे ना व्हिडिओ चॅनल आहे चला. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो हे बघा, आता हा आला पाईपलाईन रोडचा रिलायन्स पेट्रोल पंप. इथं नाही. तर मित्रांनो बघा, आता आपण ध्रुवनगरला आलेलो आहे सामान खाली करण्यासाठी. बघा इथं आणि टायगर उतरलेले खाली. आता एक टायगर मध्येच बसलेला आहे, टायगर. हे 4 टायगर उतरले आता आणि इथं खाली करायचं खाली होते आता. सामान काय नाही, एकदम कमी आहे सामान. एवढं सामान आहे फक्त. तर मित्रांनो आता काय नाही, थोडंसंच सामान राहिलेलं आहे. तर ते खाली होऊनच जाईल आता. आणि आपण मित्रांनो हा व्हिडिओ पण इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.